एक थोडीशी वेगळी पद्धत आणि अगदी साऊथ इंडियन स्टाईल मऊ लुसलुशीत, कापसापेक्षाही मऊ लुसलुशीत अशी इडली कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत. सगळ्यात आधी हे 3 ग्लास तांदळासाठी 1 ग्लास उडदाची सफेद डाळ घेतलेली आहे. आता स्वच्छ असे हे तांदूळ मी घेतलेले आहे. कुठल्याही भांड्याने 3 भांडे तांदूळ आणि त्यासाठी एक तेच भांडं 1 अशी उडदाची डाळ घेतली. दोन्हीही 2-2 पाण्याने धुवून ते 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवलं. आता उडदाच्या डाळीमध्ये 1 चमचा मेथीचे दाणे टाकलेले होते. आता 3 ते 4 तास झालेले आहे. उडीद तांदूळ भिजलेले आहे. उन्हाळ्यामध्ये फक्त 3 ते 4 तास असे तांदूळ आणि डाळ भिजवून घेतलेलं आहे. आता छोट्या भांड्यामध्ये एकदम मऊसूत असं हे तांदूळ आणि डाळ दळून घेतलेले आहे. आता 10 मिनटं 1 वाटी पोहे भिजत घातलेले आहे. ते पोहेही यामध्ये पाणी टाकून जसं इडलीचे तांदूळ आणि डाळ वाटून घेतलं त्याच पद्धतीने वाटून घेतलं. यामुळे घशामध्ये इडली अडकत नाही. तेही पोहे, डाळ आणि तांदूळ हे व्यवस्थित असं मिक्स केलं. चमच्याने व्यवस्थित मिक्स केलं. आता जेवढ्या पिठाची इडली बनवायची तेवढं पीठ काढून घेतलं, म्हणजे निम्म पीठ बाजूला काढलं. आता ती पद्धत म्हणजे एक खायचं पान म्हणजे नागवेलीचं पान घेतलेलं आहे. ते या पिठावर ठेवलेलं आहे आणि तुपाची फुलवात बनवली, तीही पानावर ठेवली. आता ही फुलवात पेटवली. आता ही फुलवात पेटूस्तवर असंच हे पीठ झाकण न ठेवता ठेवलं. वात जळाल्यानंतर या पिठावर असंच हे पीठ ठेवायचं आहे 2 ते 3 तास. या पद्धतीने इडलीचं पीठ आंबवलं की अगदी मऊ लुसलुशीत अशी ही इडली बनते. आता वात सगळी जळालेली आहे आणि झाकण ठेवून 2 ते 3 तासासाठी असं पीठ ठेवून दिलं. आता हे पान अलगद असं काढून घेतलं. एकदम हलकं असं हे इडलीचं पीठ झालेलं आहे. यामुळे अगदी स्पंज अशा इडल्या आणि एकदम चविष्ट अशा अगदी साऊथ इंडियन स्टाईल इडल्या बनल्या जात्या. फक्त एकदा ही पद्धत या पद्धतीने इडल्या बनवून बघा. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. ना इनो ना सोडा, फक्त मीठ टाकायचं. आता इडली वाफवताना सगळ्यात आधी पाण्याला उकळी यायला ठेवलेलं आहे. त्यानंतर इडलीच्या भांडे स्टँड असतं ते धुवून घेतलं आणि त्याला तेल लावलं, म्हणजे तेल पाणी असं लावून घेतलं. त्यानंतर अगदी थोडं थोडं इडलीचं बॅटर यामध्ये टाकलं. आता इडली वाफवण्याची ही सोपी पद्धत पण एकदम छान अशा इडल्या, म्हणजे इडली वाफवताना किती वेळ वाफवायची तेही. आता सगळे इडलीचं बॅटर टाकून ठेवलेलं आहे इडलीच्या भांड्यामध्ये. आता याला झाकण लावून पाण्याला उकळी आली, मग इडलीचे स्टँड इडलीच्या भांड्यामध्ये ठेवले. झाकण लावून फक्त मोजून 10 मिनिटं इडलीला वाफ द्यायची आहे. 10 मिनिटं
कमीही नाही आणि जास्तही नाही अशा पद्धतीने इडली वाफवली की एकदम मस्त अशी इडली होती। या पद्धतीने एकदम थोडं बॅटर टाकलं पण एकदम टम्म फुगलेली अशी इडली, स्पॉन्जी अशी इडली झालेली आहे। आता इडल्या काढताना एकदम हे इडली स्टँडमधील इडल्या एकदम थंड होऊन द्यायच्या आणि सगळ्यात आधी चमच्याने या पद्धतीने कडा काढून घेतल्या। अजिबातही चिटकलेली नाही, अगदी सहज या इडल्या इडली स्टँडमधून निघालेला आहे। या पद्धतीने एकदम कापसापेक्षाही मऊ लुसलुशीत एकदम पांढरी अशी ही आपली इडल्या झालेल्या आहे। एकदा या पद्धतीने इडल्या नक्कीच बनवून बघा। इडली काढतानाही न तुटलेली एकदम गोल अशा इडल्या झालेल्या आहे।